बैठक झाली. असं कळतं की काही अपक्ष बंडखोर आहेत त्यांना सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न त्यांनी इनपुट देऊ शकते किंवा त्यांची क्षमता नाही बघा, की सरकार अधिक मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात किंवा लहान पक्ष येतात. पण आमच्याबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार येतील, आमच्याबरोबर समाजवादी पार्टीचे आमदार येतील, आमच्याबरोबर डावे पक्ष आहेत कम्युनिस्ट, हा निवडून येत आहेत. जीवा पांडू गावित निवडून येत आहेत, विनोद निकोले डहाणूला निवडून येतात, शेका पक्षाचे आमदार निवडून येत आहेत, समाजवादी पार्टीचे आमदार निवडून येतात. हे सगळे महाविकास आघाडीचे घटक आहेत. याशिवाय काही अपक्ष आमच्या बरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि आतापासूनच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत बरं का, जे उशाला नोटांची बंडलं घेऊन झोपतात, त्यांना झोप लागत नाही त्याशिवाय, गादीमध्ये पण पैसे टाकून झोपतात, हा त्यांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे 50-50 कोटी 100-100 कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली. याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत हे सर्वेवाल्यांना सांगा तुमच्या. जेव्हा हे असे लोक त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर आतापासून हे पैशाच्या थैल्या पाठवल्या नसता लहान पक्ष अपक्ष वगैरे लोकांना. अचानक वाढ होते. कुठे 4% होते, काही राज्यामध्ये हरियाणामध्ये 6% वाढ झाली, लोकसभेलाही झालं. हा काय खेळ आहे हा निवडणूक आयोगाने समजून आम्हाला एकदा सांगायला पाहिजे. आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे की अचानक 2-4% कसे वाढतात आणि मग 2-4%च्या आधारावर भाजपच्या जागा कशा वाढतात. हा एक जो खेळ आहे एकदा निवडणूक आयोगाचे जे 3 वीर बसलेले आहेत खुर्च्यांवर त्यांनी आम्हाला समजून सांगावं महाराष्ट्राला आणि देशाला. महिलांचं वोटिंग जास्त झालं पुरुषांपेक्षा अनेक मतदारसंघामध्ये. चांगली गोष्ट आहे. महिलांनी मतदानाला जर टक्का वाढला असेल तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत करतो. असं म्हणते की लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केले आणि त्यामुळेच हा टक्का वाढला. लाडक्या बहिणींची मतं आपण विकत घेतली आहेत का? लाडक्या बहिणी ह्या फक्त तुमच्याच आहेत का? उद्या कळेल ना. माझं असं म्हणणं उद्या कळेल कोणाला काय म्हणायचं आहे. लोकशाहीमध्ये त्याला स्वातंत्र्य आहे सांगण्याचं, बोलण्याचं, लिहिण्याचं. हा जेवढं स्वातंत्र्य गौतम अडाणीला आहे गुन्हे करून सुटण्याचं, ते स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. बोलण्याचं, खोटं बोलण्याचं.